नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. नरसी परिसरात उन्हाळी सोयाबीन बहरले. शासनाने उन्हाळी पिकांना भाव द्यावा, शेतकऱ्यांची मागणी. मका व धान उत्पादक आधारभूत खरेदी केंद्राच्या प्रतीक्षेत 64,260 हेक्टरात धान तर 294 हेक्टरवर मक्याची लागवड. बघेडा चिंचोलीत धान पिकांचे पंचनामे. अवकाळी पाऊस आणि वादळामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे उन्हाळी पिकांचे नुकसान. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सक्करधरा गावात सौर ऊर्जेवरील नळ योजना बंद. गावातील 4 बोरवेल्सही बंद पाण्यासाठी नदीपात्रात धाव. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यास टाळाटाळ. नारसिंहटोला येथील प्रकार. सचिवांविरोधात नागरिकांमध्ये संताप. चॅनलला जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन प्रेस करा. भरडायला नकार दिल्याने 6,12,000 क्विंटल धान उघड्यावर. राईस मिल संघटनेचा बहिष्कार. पंचाळा शिवारातील पिकावर पहिल्यांदाच ड्रोन फवारणी. कृषी व आत्माचा उपक्रम. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित झाले प्रात्यक्षिक. 15,000 गावकऱ्यांना मिळणार मिळकत पत्रिका व नकाशे. खुशखबर, ड्रोन कॅमेऱ्याने झाले गावठाण जमिनीचे संरक्षण. थरारक रानटी हत्येने 2 तासातच घेतला दुसरा बळी. कियर पाठोपाठ हिदूरमध्ये 3 महिलांवर हल्ला, एकीचा मृत्यू. उन्हाचा पाऱ्याबरोबर सोबतच भाजीपाले दरही वाढले. बाजारात घटली आवक. तापमानाने उत्पादनावरही परिणाम. एसटीचे चाक तोट्यातून नफ्यात. सवलतीमुळे वाढला गल्ला. महिला सन्मानाने उत्पन्नात भर. दोन्ही आगारात नफ्यात. गडचिरोली जिल्ह्यातील स्थिती. पशुधन घटल्याने शेणखताचे भाव वधारले. शेतकरी चिंतेत. भाडेही परवडेना. वनहक्काचे वैयक्तिक आणि सामूहिक दावे 6 वर्षांपासून धुळखात. 2018 पासून पायपीट. वाढत्या उष्णतेने शेतकऱ्यांनी केला कामाच्या वेळेत बदल. 7 ते 11 वाजेपर्यंत शिवारात लगबग. दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत शुकशुकाट. श्रीनगरली येथे वादळी पावसामुळे शाळू पिकाचे नुकसान. पीक झाले जमीनदोस्त. यंदा पावसाळ्यात 22 दिवस समुद्राला मोठी भरती. ऑगस्ट सप्टेंबरला सर्वात मोठी उधाणी. उंच लाटा उसळणार, हवामान खात्याचा अंदाज.